तळोद्यात इलायची केळीचा यशस्वी प्रयोग. देवेंद्र चौधरींची दिल्ली बाजारपेठेत झेप. तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारात तरुण शेतकरी देवेंद्र विनोद चौधरी यांनी इलायची अर्थात एलक्की केळीची लागवड करून नवा आदर्श निर्माण केला आहे. दक्षिण भारतात विशेषतः कर्नाटकमध्ये प्रसिद्ध असलेल्या या केळीचा 3.5 ते 4 एकर क्षेत्रात लागवड करून तालुक्यातील पहिलाच प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे. त्यांच्या शेतातील केळी सध्या थेट दिल्ली बाजारपेठेत दाखल झाली आहे. देवेंद्र यांनी यूट्यूबच्या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात केले. 7x5 अंतरावर सुमारे 4000 झाडांची लागवड, ठिबक सिंचन, सेंद्रिय खतांचा वापर आणि रोग व्यवस्थापनावर त्यांनी विशेष भर दिला. प्रत्येक घडामध्ये 9 ते 10 फण्या येत असून वजन साधारणतः 10 किलोपर्यंत भरते. बाजारात या केळीला सध्या 55 ते 60 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. लहान आकार, पातळ साल, सुगंधी व अतिगोड गर हे इलायची केळीचे वैशिष्ट्य आहेत. पोटॅशियम युक्त व ऊर्जा देणारी असल्याने आरोग्यदृष्ट्याही तिची मागणी वाढत आहे. या यशामुळे तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना नव्या पिकांकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे. नमस्कार, माझे नाव देवेंद्र विनोद चौधरी, राहणार तळोदा, शिवार दलेलपूर. या दलेलपूर शिवारात नवीन व्हरायटीची केळी मी लागवड केली. तिला म्हणतात इलायची केळी, एलक्की बनाना. ही केळी जनरली दक्षिण भारतातलं वाहन आहे. ही व्हरायटी दक्षिण भारतातली आहे. आपल्या भागात तालुक्यात प्रथम प्रयोग आहे व जिल्ह्यात दुसरा प्रयोग आहे. तर हा प्रयोग सर्वांनी हा प्रयोग बऱ्याच जणांनी करावा मी आग्रह करतो. याला भाव पण चांगला आहे. G9 जी आपली रेग्युलर केळी असते त्यापेक्षा याला भाव 3 पट जास्त असतो. ही माझी आज केळी जाते दिल्लीला जी केळी जाते ती आज 56 रुपयाच्या रेटने जाते. व हा माल याच्यात प्रथिने जास्त असतात रेग्युलर केळीपेक्षा, प्रोटीन जास्त असतं याच्यामध्ये. व ही केळी हेल्थसाठी खूप उपयुक्त आहे, खूप चांगली आहे. तर सर्वांना आवाहन करतो ही केळी लावावं.